Next point is refraction of light at a plane boundary between two media. तर दोन वेगवेगळ्या मीडियमची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीला रिफ्रॅक्शन कसं होतं आपण हे इथं स्टडी करायचं आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम. इन दिस केस ए बी इज वेवफ्रंट. यामध्ये ए बी जे ही प्लेन वेवफ्रंट आहे. ए डॅश ए आणखीन बी डॅश बी हे जे आहेत पॅरलल बीम ऑफ लाईट आहे. ह्या पॅरलल बीम ऑफ लाईटच्या दोन बाउंड्रीज आहेत. एम एन प्लेन बाउंड्री सेपरेटिंग टू मीडियम. आता हे एम एन जे आहे ह्या दोन वेगवेगळे जे मीडियम्स आहेत तिथं मीडियम इकडे 1 आहे, मीडियम 2 आहे. दोन वेगवेगळे मीडियम आहेत. ह्या दोन वेगवेगळ्या मीडियमना सेपरेट करणारी लाईन जी आहे ही एम एन आहे. ॲट टाइम t equal to 0 A has just reached the boundary surface while B reaches the surface C at later time, that is small t equal to capital T. आता ह्यावेळी जी ही प्लेन वेवफ्रंट आलेली इथं तर ए पॉईंट जे आहे हा ए पॉईंट ह्या बाउंड्रीला रीच झालेला आहे. तर आपण जस्ट टाइम स्टार्ट केला t equal to 0. त्यावेळी बी पॉईंट जे आहे बी पॉईंट इथं ह्या सेम मीडियममध्ये आहे. अजून तो कॅपिटल टी इतक्या वेळेमध्ये तो सी पॉईंटला आला. इथं हा बी पॉईंट जे आहे हा रेज आहे ह्या बाउंड्रीचा हा कॅपिटल टी टाइममध्ये सी तर रीच झालेला आहे. तर लेट द स्पीड ऑफ लाईट बी v1 इन मीडियम 1 अँड v2 इन मीडियम 2. आता ह्या लाईटचं जे स्पीड आहे हे लाईटचं स्पीड मीडियम 1 मध्ये आपण v1 घेतलं, मीडियम 2 मध्ये v2 घेतलं. तर दस बी सी इक्वल टू v1 इंटू टी. आता बी सी जे आहे बी टू सी हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले हे डिस्टन्स ट्रॅव्हल जे आहे ह्या v1 इतक्या वेगाने केलेलं आहे आणि याला लागणारा टाइम टी आहे कॅपिटल टी. त्यामुळे हे डिस्टन्स जे आहे वेलॉसिटी इंटू टाइम म्हणून v1 इंटू टी बी सी हे जे आहे v1 इंटू टी इतकं आलेलं आहे ॲट टाइम स्मॉल टी इक्वल टू कॅपिटल टी. तर द रेडियस AE ऑफ द सेकंडरी वेवलेट इमिटेड फ्रॉम ए विल बी v2 इंटू टी. तर ह्या बी टू सी इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला कॅपिटल टी टाइम लागलेला आहे. तेवढ्याच वेळेमध्ये ए जी आहे ए ई हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केले तेवढ्याच वेळेमध्ये हे दुसरं मीडियम आहे, सेकंड मीडियम आहे. त्यामुळे ह्यामध्ये वेग वेगळा आहे. व्हेलॉसिटी v2 आहे, टाइम टी आहे, सेम टाइम आहे. त्यामुळे डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलं आहे एई हे v2 इंटू टी आहे सेम टाइममध्ये. म्हणजे हे ज्यावेळी इथं एला रीच झालेलं आहे त्यावेळी बी लास्टचा रेज आहे बाउंड्रीचा रे हा इथं होता. तो बी टू सी इथं एपर्यंत जो लागलेला टाइम आहे तो कॅपिटल टी आहे. तेवढ्याच वेळामध्ये हा रिफ्रॅक्ट होऊन दुसऱ्या मीडियममध्ये ए टू ई इतकं गेलेलं आहे अंतर. आणि हे एई जे आहे हे व्हेलॉसिटी इंटू टाइम दॅट इज व्हेलॉसिटी v2 इन सेकंड मीडियम अँड टाइम इज कॅपिटल टी. हेन्स v2 इंटू टी दिस इज ए अँड बी सी इज v1 इंटू टी. म्हणजे सेम टाइममध्ये वेगवेगळे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेत कारण व्हेलॉसिटी वेगळे आहे तर टाइम मात्र सेम आहे. CE is the tangent to the secondary wavelet emitted from A. आता CE जे CE ही टँजंट आहे हे सेकंडरी वेवलेटला इमिटेड फ्रॉम ए पॉईंट. ए पॉईंटला इथं हे टँजंट आहे इथं CE. नाउ अँगल A dash AP equal to BAC, that is angle of incidence I. A dash AP आणखीन BAC हे दोन्ही अँगल ऑफ इन्सिडन्स आय असतात. ॲक्च्युली हा अँगल ऑफ इन्सिडन्स आय आहे अँगल बिटवीन इन्सिडंट रे दॅट इज A dash A अँड नॉर्मल AP अँगल ऑफ इन्सिडन्स आय. दिस इक्वल टू दिस दॅट इज BAC हे सेम असतं बिकॉज here this PA is perpendicular to AC and A dash A is perpendicular to AB, hence this I equal to this I. Now next one is angle P dash AE equal to AEC. Angle P dash AE and angle ACE हे दोन्ही पण आर आहेत. ॲक्च्युली फर्स्ट हा नॉर्मल and refracted ray, angle between normal and refracted ray, angle of refraction R. This R and this R is same because reason is P dash A is perpendicular to AC and C is perpendicular to AE. Hence this R equal to this R. That is angle of refraction R. Now from triangle ABC, this triangle ABC, this triangle is right angle triangle. In this triangle,
take sin I. This is I. If you take sin I, that is opposite side divided by hypotenuse, and this opposite side is BC, and this BC is nothing but V1 into T and AC. Hence, sin I equal to V1 into T upon AC, equation number 3. From triangle AEC, this AEC, this triangle, this is also right angle triangle. In this right angle triangle, take sin R. This sin R is opposite side divided by hypotenuse, and this opposite side is AE divided by AC. But this AE is nothing but V2 into T and this AC. Hence, sin R equal to V2 into T upon AC, equation 4. Now, from equation 3 and 4 we get, now left hand side divided by left hand side, right hand side divided by right hand side, LHS upon LHS, RHS upon RHS आपण डिवाइड केल्यानंतर sin I by sin R, त्यानंतर V1T by AC upon V2T by AC. This capital T and AC gets cancelled. Remaining terms are only V1 by V2. Now here multiplying and dividing by C, here C upon C. Now separating this V1 by C and C by V2, this we can write inverted C by V2 upon C by V1, and C by V2 is nothing but refractive index of second medium, and C by V1 is nothing but refractive index of first medium. This is the refractive index of first medium N1, and second medium refractive index is N2. Rearranging terms, take this N1 to left side and sin R to right side, then this becomes N1 sin I equal to N2 sin R. This is equation 5. And here N1 and N2 are the absolute refractive indices of media 1 and 2. N1 हे refractive index फर्स्ट mediumचा आहे, N2 हे refractive index second mediumचा आहे, आणि हे दोन्ही absolute refractive index आहेत. Now here this sin I upon sin R equal to N2 by N1, that is N1 sin I equal to N2 sin R, is the law of refraction and is also called the Snell's law. हा आपण जिथे डेरिवेशन डिराइव केलेला हा स्नेल्स लॉ आहे किंवा हा लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे, फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन स्नेल्स लॉ, that is ratio of sin of angle of incidence to sin of angle of refraction is always constant, and that constant equal to refractive index of these two mediums. And second law is law of refraction. The incident and refracted rays and the normal to the boundary surface are in the same plane. तर incident ray, refracted ray आणखी नॉर्मल हे एकाच प्लेन मध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. हा सेकंड लॉ आहे, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. दीज आर द टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. And if V1 is greater than V2, that is velocity of light in first medium is greater than velocity of light in second medium, that is N2 is less than N1 is less than N2, that is refractive index of first medium is less than refractive index of second medium, then angle of incidence is greater than angle of refraction. The refracted ray will bend towards the normal while going from optically rare medium to an optical denser medium. ज्यावेळी रे ऑफ लाईट जे आहे, हा रे ऑफ लाईट विरळ माध्यमातून घन माध्यमाकडे ट्रॅव्हल होतो, त्यावेळी हा रिफ्रॅक्टेड रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे बेंड टुवर्ड्स द नॉर्मल स्तंभिकेकडे वळतो. आणखीन ज्यावेळी द रिफ्रॅक्टेड रे विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल वाईल गोईंग फ्रॉम एन ऑप्टिकली डेन्सर टू ऑप्टिकली रेअर मिडियम. ज्यावेळी घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये ज्यावेळी रे ऑफ लाईट ट्रॅव्हल होतो, त्यावेळी रिफ्रॅक्टेड रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे स्तंभिकेपासून दूर वळतो, स्तंभिकेपासून दूर जातो. हे दोन ह्याच्यावरून इंटरप्रिटेशन आहेत ह्या डायग्रामवरून. Next one is the dependence of wavelength on the refractive index of the medium. तर वेवलेंथ जी आहे ही वेवलेंथ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती कशी डिपेंड आहे ते आपण इथं पाहायचं आहे. त्यासाठी consider this diagram, these two diagrams. In this case, the three successive wavefronts AB, CD and EF are separated by a distance λ1, which is the wavelength of light in the first medium. ह्या दोन्ही डायग्राम मध्ये पहिली डायग्राम जे आहे PQ हा बाउंड्री आहे, हे फर्स्ट मीडियम जे आहे, फर्स्ट मीडियम मध्ये ही लाईट वेव्ह एंटर होत आहे. ह्या लाईट वेव्ह एंटर होते वेळी आपण तीन वेगवेगळ्या आपण प्लेन वेवफ्रंट घेतले आहेत, AB, CD, EF ह्या वेवफ्रंट आहेत फर्स्ट मीडियममध्ये, आणि यांच्यामधलं अंतर जे आहे, डिस्टन्स जे आहे बिटवीन टू वेवफ्रंट इज λ1. म्हणजे AC अँड CA हे जे वेव आहेत, ह्या दोन्ही वेवफ्रंटमध्ये अंतर जे आहे हे λ1 आहे. आफ्टर रिफ्रॅक्शन थ्रू बाउंड्री PQ, the three wavefronts are
indicated by A dash B dash C dash D dash and E dash F dash. आफ्टर रिफ्रॅक्शन जे आहे E dash F dash C dash D dash and A dash B dash ह्या आफ्टर रिफ्रॅक्शन वेवफ्रंट आहेत. ह्या आफ्टर रिफ्रॅक्शन the distance between any two wavefronts is lambda 2 equal to wavelength of the light in the second medium. आता सेकंड मीडियम जे सेकंड मीडियममध्ये ही वेव ट्रॅव्हल झाल्यानंतर ह्या दोन्ही वेवफ्रंट जे आहेत ह्या प्लेन वेवफ्रंट यामधलं अंतर जे आहे हे लॅम्बडा 2 आहे. जर रे नॉर्मल इन्सिडेंट झाला तर ही पहिली डायग्राम आहे. सेम इन केस ऑफ इफ रे इज इन्सिडंट ऑब्लिकली म्हणजे नॉर्मली परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये इन्सिडंट न होता वेगळ्या अँगलनं इन्सिडंट झाला तर त्या केसमध्ये पण सेम ए बी सी डी ई एफ ह्या वेवफ्रंट आहेत प्लेन वेवफ्रंट फर्स्ट मीडियममध्ये आणि यांच्यामधलं अंतर जे लॅम्बडा 1 आहे दोन वेवफ्रंटमधलं. आफ्टर रिफ्रॅक्शन ई डॅश एफ डॅश सी डॅश डी डॅश अँड ए डॅश बी डॅश ह्या आफ्टर रिफ्रॅक्शनच्या प्लेन वेवफ्रंट आहेत आणि याच्यामधलं अंतर जे आहे दुसऱ्या मीडियममध्ये ते लॅम्बडा 2 आहे. तर याच्यावरून आपण हे असं इक्वेशन लिहू शकतो आपण सेकंड मीडियममध्ये लॅम्बडा 2 इक्वल टू लॅम्बडा 1 V2 बाय V1 लॅम्बडा 1 N2 बाय N1. लॅम्बडा 2 जे आहे हे लॅम्बडा 2 बाय लॅम्बडा 1 इक्वल टू V2 बाय V1 आहे. त्यावरून आपण लॅम्बडा 2 इकडे घेतल्यानंतर लॅम्बडा 2 इक्वल टू लॅम्बडा 1 इंटू V2 बाय V1 and this V2 by V1 we can write N1 by N2, that is lambda 1 into N1 by N2, equation 8. Now in a medium first, as both diagrams दोन्ही केसमध्ये आपण फर्स्ट मीडियम जे आहे हे फर्स्ट मीडियम PQ ही बाउंड्री आहे दोन मीडियमची. इकडं हे PQच्या ह्या साईडला वेगळं मीडियम आहे इकडे वेगळे मीडियम आहे. ह्या फर्स्ट मीडियममध्ये टाइम हा वेवलेंथ डिवाइड बाय वेलॉसिटी. ॲक्च्युली दोन वेवफ्रंट जे ह्यामधलं अंतर जे आहे हे लॅम्बडा 1 आहे. हे डिस्टन्स इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम हे जे इक्वेशन आहे हे वापरलं आपण इथं डिस्टन्स इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम. आणखी टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. पण डिस्टन्स इथं लॅम्बडा 1 आहे व्हेलॉसिटी V1 आहे फर्स्ट मीडियममधली म्हणून टाईम टी इक्वल टू लॅम्बडा 1 बाय V1. दिस इज इक्वेशन 6. सिमिलरली मीडियम सेकंड आता सेकंड मीडियममध्ये व्हेलॉसिटी V2 आहे वेवलेंथ दोन्ही वेवफ्रंट जे आहेत ह्यामधलं अंतर जे आहे लॅम्बडा 2 आहे त्यामुळे टाईम जे आहे हा टाईम डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स आहे लॅम्बडा 2 व्हेलॉसिटी आहे V2 हेन्स टाईम इक्वल टू लॅम्बडा 2 बाय V2 इक्वेशन 7. इफ मीडियम 1 इज व्हॅक्यूम where the wavelength of light is lambda naught or lambda 0 and n is the refractive index of the medium 2, then wavelength of light in medium 2 is lambda. Equation this lambda 2 equal to lambda 1 V2 by V1 and lambda 1 into N1 by N2 can be written as. आपण यामध्ये पहिल्या मीडियम 1 जे हे मीडियम 1 आपण जर व्हॅक्यूम घेतलं आणि त्या व्हॅक्यूममधली वेवलेंथ जे ही आपण लॅम्बडा नॉट घेतली आणि n हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम घेतला तर वेवलेंथ ऑफ लाईट इन सेकंड मीडियम लॅम्बडा घेतली. तर हे जे इक्वेशन आहे सेकंड मीडियममधली वेवलेंथ जे ही लॅम्बडा 2च्या ऐवजी लॅम्बडा येईल. त्यानंतर फर्स्ट मीडियममधली वेवलेंथ जे आहे ही लॅम्बडा 1च्या ऐवजी लॅम्बडा नॉट येईल. त्यानंतर व्हेलॉसिटी जे आहेत ह्या V2 आणि व्हेलॉसिटी सेकंड मीडियममधली जे ही फर्स्ट मीडियममधली ही व्हॅक्यूम असल्यामुळे तिथलं व्हेलॉसिटी आपण नेहमी सीन दाखवतो म्हणून आपण इथं लॅम्बडा 2च्या ऐवजी लॅम्बडा लिहिलेलं आहे. सेकंड मीडियममधली वेवलेंथ जे आहे ही आपण व्हेलॉसिटी डिस्टन्स लॅम्बडा घेतलेला आहे आणि फर्स्ट मीडियम जे डिस्टन्स हे आपण लॅम्बडा 1च्या ठिकाणी आपण लॅम्बडा नॉट घेतलेला आहे. सेकंड मीडियमची व्हेलॉसिटी V2 आहे. फर्स्ट मीडियम जे व्हॅक्यूम असल्यामुळे व्हॅक्यूममुळे आपण व्हॅक्यूमची व्हेलॉसिटी आपण सीन दाखवतो. आणखीन लॅम्बडा 1 फर्स्ट मीडियम जे ऐवजी लॅम्बडा 1च्या ऐवजी लॅम्बडा नॉट घेतलेला आहे. फर्स्ट मीडियम जे व्हॅक्यूम असल्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 येतो इथं 1 लिहिलं आहे. आणखीन N2 हे सेकंड मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण n घेतलेलं आहे त्यामुळे हे इक्वेशन असं चेंज झालेलं आहे. याला आपण इक्वेशन 9 म्हणलं. The ratio of the frequencies nu1 and nu2 of the wave in the two media can be written using equation 8. आता ह्या 8 इक्वेशन आपण पाठीमध्ये पाहिलेले त्या 8 इक्वेशनवरून आपण हे जे 8 इक्वेशन आहे त्यावरून आपण हे लिहिले व्हॅल्यूज फ्रिक्वेन्सीच्या nu1 अपॉन nu2 इक्वल टू हे जे इथं इक्वेशन आहे फ्रिक्वेन्सी जे आहेत ह्या फ्रिक्वेन्सीचे व्हॅल्यू पुट केल्या. फ्रिक्वेन्सी इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. फर्स्ट मीडियमली फ्रिक्वेन्सी फर्स्ट वेलॉसिटी फर्स्ट वेवलेंथ. सेकंड मीडियमली फ्रिक्वेन्सी सेकंड वेलॉसिटी अपॉन सेकंड वेवलेंथ. Then this ratio is 1. If this ratio is 1 meaning of this is this demonstrates that the frequency of wave remains unchanged while going from one medium to another medium. म्हणजे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाश ट्रॅव्हल झाल्यानंतर
त्याची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते, फ्रिक्वेन्सी चेंज नाही होत, फ्रिक्वेन्सी बदलत नाही, फक्त व्हेलॉसिटी आणि वेवलेंथ हे चेंज होतात मीडियम चेंज झाल्यानंतर. व्हेन रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, then frequency remains constant, only velocity and wavelength changes. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.